प्रार्थनेने सुरुवात करत आहोत. पाठीचा कणा ताठ, मान पाठ डोकं एका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले आहेत. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा, बंद डोळ्यांपुढे ओंकाराची प्रतिमा. त्या प्रतिमेवर लक्ष केंद्रित करायचंय. संथ श्वसन चालू आहे. एकदा साधारण दीर्घ श्वासात संथपणे बाहेर, परत एक साधारण दीर्घ श्वासात संथपणे बाहेर. 3 वेळेला ओंकार आणि एक प्रार्थना म्हणून. ओंकार म्हणण्यासाठी श्वास भरून घ्यायचा आहे. ओ योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिना नतोऽस्मि. दोन्ही हाताचं दर्शन करायचंय. प्राप्त झालेली ऊर्जा बंद डोळ्यांमार्फत ग्रहण करायची आहे. डोळ्यांना ऊब द्यायची आहे. डोळ्यांवरनं चेहऱ्यावरनं हात फिरवत अलगद हात खाली घ्यायचे आहेत आणि योगाभ्यासासाठी तयार व्हायचं. आज आपण उभ्याने योगाभ्यास करणार आहोत. योगाभ्यासातला चालणे म्हणजे स्वतःचा तोल सावरणे आणि रेखागती व्यायाम करणे, यासाठी सगळ्यांनी उभं राहायचंय. एका सरळ रेषेमध्ये आपल्याला चालायचंय आणि उलट सुलट दोन्ही. दृष्टी समोर आहे, दोन्ही पाय जुळलेले आहेत आणि अगदी एका सरळ रांगेमध्ये दोन्ही हात ताठ आहेत, शरीराला चिटकलेले आहेत. सरळ रेषेत चालायचंय, नजर समोर. हीच क्रिया रेखागती सूक्ष्म व्यायाम आहे. हा चालण्यासाठी सूक्ष्म व्यायाम. तीन ते 4 वेळा तुम्ही तुमच्या योगा मॅट वरनं किंवा फरशीवरनं, फरशीची रेष धरायची आणि त्यावरनं सरळ चालायचं. नजर समोर आहे, खाली नाही बघायचं. आता हीच क्रिया आपण उलट बाजूनी करणार आहोत. म्हणजे आपली नजर समोर आहे पण पाऊल मात्र उलट टाकायचंय. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत 10 पावलं पुढे जाणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत मागे यायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अशा रीतीने हे चालायचं. आता आपण बोटांवरती चालणार आहे.
आपला शरीराचा भाग सांभाळायचा आहे, तोल सांभाळायचा आहे आणि बोटांवरती यायचं आहे, बोटांवरती चालायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत आता उलट बोटांवरती उलट चालणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत एकदा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आलं लक्षात? जमतंय का सगळ्यांना? जमतंय ना? गुड. आता आपण टाचेवरती चालणार आहोत. परत एकदा मागे ये, उलट बोटांवरती, त्यानंतर टाचेवरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आपण टाचेवरती चालणार आहोत. टाचेवरती भार सांभाळायचा, तोल सांभाळायचा आहे आपल्या शरीराचा. जेव्हा असं वाटतंय आपल्याला की आपला तोल जातोय, तेव्हा पूर्ण पाऊल टेकवा. 1 2 3 4 6 7 8 9 10. पाऊल टेकवा पूर्ण. आणि शक्य झालं तर उलट टाचेवरती या. नाही जमलं तर पूर्ण पाऊल टेकवायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अशा रीतीने पूर्ण. परत एकदा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मागच्या बाजूनी टाचेवरती चालायचंय. 1 2 3 4 5 6 8 9 10. अशा रीतीने चालायचं. आता पूर्णपणे पाऊल टेकवायचे. दोन्ही पाऊल आपली जुळलेली आहेत. डावं पाऊल उचलायचे आणि वरती छातीपर्यंत लावायचे. तोल सांभाळा. 1 डावं पाऊल, 2 3 4 5 6 7 8 9 10. उजव्या पायाने हीच क्रिया करणार आहोत. उजवं पाऊल उचलायचंय आणि छातीपर्यंत लावायचं. 1 खाली, 2 खाली पाऊल, 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही पायात अंतर घ्यायचंय. दोन्ही हात शरीरालगत आहे. दोन्ही पायात आपलं अंतर खांद्या एवढं असू दे. आता एक एक पाऊल आपण उचलणार आहोत आणि पूर्ण म्हणजे गुडघ्यातनं न वाकवता पूर्ण पाऊल उचलायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आपण पाऊल गुडघ्यातनं सुद्धा वाकवलं नव्हतं. थोडीशी गती वाढवली तर तुम्हाला चालेल का बघा. ज्यांना शक्य होईल त्यांनीच ती गती वाढवायची आहे. ठीक आहे. दोन्ही हात समोर आहेत. एक हात पुढे, एक हात मागे. आपण पळण्याची कशी क्रिया करतो तशी. आपल्याला जागच्या जागीच थोडीशी गती वाढवून चालायचंय. 1
2 3 4 5 6 7 8 9 10 कदम ताल. जेवढं शक्य आहे तेवढं पाऊल उचला. पायाबरोबर हाताची क्रिया. डावा पाय उजवा हात, उजवा पाय डावा हात. ज्यांना शक्य आहे त्यांनी थोडीशी क्रिया वाढवा. नसेल शक्य दोन्ही पायात अंतर, स्वस्थ. दोन्ही हात मागे घ्यायचे. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय आणि शांत शांत एकदम विश्राम. आतापर्यंत आपण 4 ते 5 प्रकारांनी चालण्याची क्रिया केलेली आहे. आपल्या पायावर, कमरेवर, गुडघ्यांवर, पावलांवर, जिथे जिथे ताण आलेला असेल तिथे मनाने जाऊन काढून टाकायचं. डोळे शांत बंद केलेले. थोडेसे जरी चालण्याची क्रिया फास्ट केली तरी आपली श्वसनाची गती वाढते. ती श्वसनाची गती आपल्याला नॉर्मल करायची आहे. त्यासाठी विश्राम. पुरेशी विश्रांती झालेली आहे. सावधान दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आणि हव्या त्या स्थितीत तुम्ही आता बसू शकता. खाली बसा, सोफ्यावर बसा, पलंगावर बसा, खुर्चीवर बसा. आपण आता श्लोकांचं पठण करणार आहोत. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. मना श्रीराम मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. श्रीराम प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. श्रीराम मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. श्रीराम मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. श्रीराम नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी. नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. श्रीराम मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे,
मना बोलणे नीच शोषित जावे, हे सर्वदा नम्र वाचे बदावे, मना सर्व लोकांसी रे निभवावे. श्रीराम. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परिता झिजावे, परी अंतरी सज्जनानी भवावे. श्रीराम. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. श्रीराम. सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी, दुखाची स्वयं सांडी जीवी करावी, देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. श्रीराम. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे, मना ताची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. श्रीराम. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. श्रीराम. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले, म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. श्रीराम. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला, महाथोर ते मृत्यू पंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. श्रीराम. मना पाहता सत्य हे मृत्यू भूमी, जिता बोलती सर्व ही जीव मिमी, चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडून या सर्व जाती. श्रीराम. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, पुरे ना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. श्रीराम. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते, घडे भोगणे सर्व ही कर्म योगे, मती बंद ते खेद मानी वियोगे. श्रीराम. मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे, जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणे. श्रीराम. मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. श्रीराम. बहु हिंपुटी होऊ जे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी,
निरोधे पचे कोंडिले गर्भवासी अधोमुख रे दुःख त्या बाळकासी श्रीराम मना वासना चुकविजेर झारा मना कामना सोडी रे द्रव्यदारा मना यातना थोर हे गर्भवासी मना सज्जना भेटवी राघवासी श्रीराम मना सज्जना हित माझे करावे रघुनायका दृढ चित्ती धरावे महाराज तो स्वामी वायू सुताचा जना उद्धरी नाथ लोकंत्रयाचा श्रीराम न बोले मना राघवे वीण काही जनी वाऊगे बोलता सुख नाही घडीने घडी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो श्रीराम रघुनायका वीण वायाशी नावे जना सारिखे व्यर्थ का सणावे सदा सर्वदा नाम वाचे वसोदे अहंता मनी पापिणी ते नसोदे श्रीराम मनावीत मानू नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडेल कैचा सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राहे श्रीराम देहे रक्षणा कारणे यत्न केला परी शेवटी काळ घेऊन गेला हरी रे मना भक्तिया राघवाची पुढे अंतरी सोडी चिंता भवाची श्रीराम भवाच्या भये काय भीतोसी लंडी धरी रे मना धीर धाकासी सांडी रघुनायका सारिखा स्वामी शिरी उपेक्षी कदा कोपल्या दंडधारी श्रीराम दीनानाथ हा राम कोदंडधारी पुढे देखता काळ कोटी थरारी जना वाक्य नेमस्त हे सत्य मानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी श्रीराम पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे बळे भक्तरी पुशिरी कांबी पाजे पुरी वाहिली सर्व जेणे विमानी उपेक्षी कदा रामदासाभिमानी श्रीराम समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही उपेक्षी कदा रामदासाभिमानी श्रीराम महासंकटी सोडिले देव जेणे प्रतापे बळे आगळा सर्व गुणे जयाते स्मरे शैलजा शूळ पाणी उपेक्षी कदा रामदासाभिमानी श्रीराम दयावर्णिता शीनली वेदवाणी उपेक्षी कदा रामदासाभिमानी वसे मेरुबंदार हे सृष्टी लीळा शशी सूर्य तारांगणे मेघमाळा चिरंजीव केले जनीदास दोन्ही उपेक्षी कदा रामदासाभिमानी श्रीराम
उपेक्षा कधी रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयेतो वसेना. श्रीभार वाहेन बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम असे हो जया अंतरी भाव तैसा, कसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यास रक्षित से चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थकीत होऊन पाहे. अवज्ञा कदा होई दर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. श्रीराम जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणे. तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. श्रीराम मना पाविजे सर्व ही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. पाठीचा कणा ताठ, मान पाठ डोकं एका सरळ पे. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा. आपण पाहिली आहे, तर्जनी आणि अंगठा. तर्जनी आणि अंगठा दोन्ही एकमेकांना मिळवायचा आहे, अलगद आणि मांडीवर ठेवायचे. एकदा साधारण दीर्घ श्वास संतपणे बाहेर. परत एक साधारण दीर्घ श्वास संतपणे बाहेर. संपूर्ण लक्ष श्वसनावर केंद्रित केलेलं आहे. डोळे अलगद मिटलेले. श्वास येतो कसा, श्वास बाहेर पडतो कसा, याकडे लक्ष केंद्रित करायचंय. हवा शरीरात प्रवेश करताना किंचित थंड हवा नाकाच्या शेंड्याला जाणवतोय. उश्वास टाकताना काहीशी गरम हवा शरीरातून बाहेर पडतीये. त्या श्वसनावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. ध्यानाच्या प्रक्रियेसाठी आपण एकेका अवयवाचं नाव घेऊन तो अवयव मनाने जाऊन शिथिल करायचा आहे. मनाने त्या अवयवाकडे जायचंय. उजव्या पायाचा अंगठा किंचित हलवायचा आहे. उजव्या पायाची चारही बोटे उजवं पाऊल टाचेपर्यंत
उजवं पाऊल गुडघ्यापर्यंत, मनाने तेवढ्या भागापर्यंत जायचंय आणि अवयव शिथिल करायचं. उजवं पाऊल जांघेपर्यंत, संपूर्ण उजवा पाय डाव्या पायाकडे वळूया. डाव्या पायाचा अंगठा डाव्या पायाची चारही बोटे, डावं पाऊल घोट्यापर्यंत, डावं पाऊल गुडघ्यापर्यंत, डावं पाऊल जांघेपर्यंत. आपल्या दोन्ही पायांवरती लक्ष केंद्रित करायचंय. दोन्ही पाय आपले शिथिल झालेले. शरीराचे 3 भाग केले तर पाय कमरेपर्यंत एक, खांद्यापर्यंत दुसरा आणि चेहऱ्याचा डोकं मस्तिष्क हा तिसरा भाग. आपण कमरेवरती लक्ष केंद्रित करायचंय. संपूर्ण कमर, गुदद्वार, मलमूत्र विसर्जन संस्था, जननेंद्रिय संपूर्ण शिथिल झालेले आहे. पोटाकडे यायचंय. पोटाचा भाग आणि अंतर्गत अवयव, लहान आतडे, मोठे आतडे, यकृत, प्लीहा, पॅनक्रियास, गॉल ब्लॅडर संपूर्ण शिथिल झालेले आहे. पचन संस्था त्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. अजून थोडे वर यायचंय. आपलं श्वासपटल, फुफ्फुस, हृदय जे अविरत कार्य चालू आहे, अंतर्गत संस्था, त्या सगळ्यांवरती लक्ष केंद्रित केलेलं संपूर्ण श्रवण आपल्या संस्था शिथिल झालेल्या आहे. उजव्या हाताकडे वळणार आहोत. उजव्या हाताचा अंगठा किंचित हलवायचा आहे. उजव्या हाताची बोट, उजवा हात मनगटापर्यंत, उजवा हात कोपरापर्यंत, उजवा हात खांद्यापर्यंत, संपूर्ण उजवा हात एकदा सरळ करायचा, परत जागेवर ठेवायचा. डाव्या हाताचा अंगठा, डाव्या हाताची चारही बोटे, डाव्या हाताचं मनगट, डाव्या हाताचे कोपरापर्यंत डावा हात, खांद्यापर्यंत डावा हात, संपूर्ण डावा हात. दोन्ही खांदे, शोल्डर, गळा, मानेचा भाग, कुठल्याही प्रकारचं ओझं खांद्यावरती नाही. आता आपण मस्तिष्काकडे, चेहऱ्याकडे वळणार आहोत. चेहऱ्यावरती संपूर्ण ज्ञानेंद्रिय आहे, त्याकडे लक्ष केंद्रित करायचं. प्रथम डोळे,
अलगद मिटलेले बंद डोळ्यांपुढे ओंकाराची प्रतिमा आहे. नाकावरती लक्ष केंद्रित करायचंय, म्हणजे श्वसनावर लक्ष केंद्रित करायचंय. शांत श्वसन चालू आहे. कानांवर लक्ष केंद्रित करायचंय, दोन्ही कान. लांब लांबचे आवाज ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. आपलं मुख, जिव्हा, दात, गाल यावर लक्ष केंद्रित करायचे. संपूर्ण शरीर शिथिल होत चाललेलं आहे, झालेलं आहे. केसांवरती लक्ष केंद्रित करायचे, टाळूवरती लक्ष केंद्रित करायचे. जिथे आपण पुरुषांची शेंडी असते त्यावरती लक्ष केंद्रित करायचंय, त्या भागावर लक्ष केंद्रित करायचंय. लांब लांबचे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. माझं शरीर संपूर्ण शिथिल झालेलं आहे. एकदा आपलं वजन आठवायचंय आणि ते पण सोडून द्यायचंय. शरीरात इतका हलकेपणा आलेला आहे की त्याचा सुद्धा विसर पडलेला आहे. लांब लांबचे आवाज मला स्पष्ट ऐकू येत आहे. समोरच्या बिल्डिंग मध्ये लावलेला टीव्हीचा आवाज, दुपारची वेळ असल्याने रस्त्यावरची तुरळक गर्दी, मधूनच एखादं वाहन जात आहे त्याचा आवाज, तो आवाज, सृष्टीतील आवाज आपण स्वीकारायचे. मोबाईलचा आवाज, मोबाईलचा रिंगटोन मला स्पष्टपणे ऐकू येतोय. मी माझ्या रूम मध्ये प्रवेश केलेला. घड्याळाची टिकटिक मला ऐकू येते. इन्व्हर्टरचा आवाज, फॅनचा आवाज, माझ्या रूम मध्ये असलेल्या माझ्या कुटुंबियांचा आवाज, त्यांच्या हालचालींची मला जाणीव होतीये. त्या हालचाली मी स्पष्टपणे समजू शकते. सृष्टीतील आवाज मी स्वीकारले आहे, त्याचा मला त्रास होत नाहीये. ध्यानावस्थेत डोळे बंद असल्याने झोप लागण्याची शक्यता असते, पण आपण आपल्या शरीराविषयी आणि आजूबाजूच्या परिस्थितीशी सजग राहायचंय, झोपायचं नाही. मी माझ्या शरीराविषयी सजग आहे. प्राप्त परिस्थितीचा मी स्वीकार केलेला आहे.
बाहेर जरी कोरोनाचा रोग बळावलेला आहे, वाढतो आहे, पण मला त्याची भीती वाटत नाही, कारण मी माझी काळजी घेते. सरकारी सांगितलेल्या नियमांचं मी पालन करते. मास्क, सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात धुणे याचा मला त्रास होत नाही. मी तो त्रास वाटून घेत नाही, कारण ह्या क्रिया माझ्या हितासाठी आहे. बाहेरचं अन्न मी टाळते, कारण ते माझ्या हिताचं आहे. आहारावर नियंत्रण हे माझे प्रकृतीचं गमक आहे. मी माझ्या शरीराविषयी सजग होणार आहे. मी जे जे परत अवयवांची नावं सांगेन ते किंचित हलवायचे. उजव्या पायाचा अंगठा, चारही बोटे, उजवं पाऊल घोट्यापर्यंत, गुडघ्यापर्यंत, जांघेपर्यंत, डावं पाऊल त्याचा अंगठा, चारही बोटे, डावं पाऊल घोट्यापर्यंत, गुडघ्यापर्यंत, जांघेपर्यंत शिथिल झालेला आहे. मी माझ्या शरीराविषयी सजग आहे. शरीराचा मधला धड कमरेपासून खांद्यापर्यंत मी त्याविषयी सजग आहे. खांद्याच्या वर असलेले मस्तिष्काचा भाग त्याविषयी मी सजग आहे. माझा उजवा हात, अंगठा, चारही बोटे, मनगटापर्यंत उजवा हात, कोपऱ्यापर्यंत उजवा हात, खांद्यापर्यंत उजवा हात, संपूर्ण उजव्या हाताविषयी मी सजग आहे. डाव्या हाताचा अंगठा, डाव्या हाताची चारही बोटे, मनगट, कोपरापर्यंत डावा हात, खांद्यापर्यंत डावा हात, संपूर्ण डावा हात. मी माझ्या डाव्या हाताविषयी सजग आहे. उजव्या अंगठ्यापासून, उजव्या पायाच्या अंगठ्यापासून केसांपर्यंत, शेंडीच्या भागापर्यंत आणि शेंडीपासून डाव्या पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर माझ्या नियंत्रणात आहे. वातावरणाच्या आजूबाजूच्या वातावरणाशी मी सजग आहे. माझ्या शरीराविषयी मी सजग आहे. प्राप्त परिस्थितीचा मी स्वीकार केलेला आहे. या शिथिल झालेल्या शरीराचं आणि मनाशी माझी जडणघडण योग्य प्रकारे जुळलेली आहे. मी एक संकल्प करीत आहे जो माझ्या हिताचा आहे. माझ्या मागे आपणही म्हणायचं आहे. 24 तासातील व्यस्त दिनचर्येत मी 1 तास नित्य योगाभ्यास करेन.
व त्याचा शरीरावर आणि मनावर होणारा चांगला परिणाम मी माझ्या नातेवाईकात, आप्तेष्टांना आणि मित्रमंडळी सांगेन व त्यांना योगाभ्यासासाठी प्रवृत्त करेन. हा माझा संकल्प माझ्या हिताचा आहे याची मला जाणीव आहे. तीन वेळा ओंकार म्हणायचा आहे आणि नंतर प्रार्थना. ओंकार म्हणण्यासाठी भरपूर श्वास भरून घ्यायचा आहे. असतो मा सद्गमय ओम तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वेषां पूर्णं भवतु लोका समस्ता सुखिनो भवन्तु सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्ति. दोन्ही हाताचं घर्षण करायचंय. प्राप्त झालेली ऊर्जा बद्ध डोळ्यांमार्फत ग्रहण करायची आहे. हाताच्या उंजळीत दोन्ही डोळ्यांची उघडझाप करायची आहे. बोटांच्या पटीतून प्रकाशाची जाणीव करून घ्यायची आहे. बोट फिरवायची डोळ्यांवरनं, चेहऱ्यावरनं हात फिरवायचा आहे, केसांवरनं हात फिरवायचा आहे, आपल्या हातावरनं, दोन्ही हातांवरनं, दोन्ही पायांवरनं, संपूर्ण शरीरावरनं आईच्या ममतेने हात फिरवायचा आहे. स्वतःची स्वतःला मिठी मारायची आहे. अजून एकदा दोन्ही हात वर, उजवा हात डाव्या हाताने खेचायचा आहे, मागे घ्यायचा आहे डोक्याच्या वर. डावा हात उजव्या हाताने खेचायचा आहे. परत एकदा हात वर, हात खाली घ्यायचे. नमस्कार मुद्रा.
दोन्ही पाय सरळ करायचे, पाय मोकळे करून घ्या. दोन्ही पाय नंतर दोन्ही पाय एकदा गोलाकार फिरवून घ्या, पाऊल पुढे मागे करून घ्या. हवं तर परत एकदा सुखासनात बसा, डोळे अलगद उघडायचे. हरिओम. हरिओम.